नमस्कार मित्रांनो, आज आपण चना कोलीवाडा बनवण्याची रेसिपी करूया। कुकर घेऊ, कुकरमध्ये पाणी टाकूया। दालचिनीचे 2 तुकडे घेऊया। दालचिनीने चण्याला छान चव येते। चणे बॉईल करण्यासाठी कुकरमध्ये टाकूया। 2 शिट्ट्या होईपर्यंत छान बॉईल करून घेऊया। कढई घेऊन साधारण 1 वाटी तेल घेऊया। मुरलीचे तेल घेतलेले, सनफ्लॉवर ऑइल आहे। आपण आता चना कोलीवाडीसाठी लागणारा मसाला घेऊया। टिक्का मसाला घेऊया, बाजारात मिळतो आपल्याला। लाल तिखट, काळा मसाला, सम्राट बेसन पीठ घेतलेले आपण साधारण अर्धा वाटी, चवीपुरते मीठ। चणे बॉईल झालेले, छान वाफळलेत। दालचिनीचा छान फ्लेवर येतोय। चणे काढून घेऊया। आता मसाल्यामध्ये टाकून छान मिक्स करूया। मिक्स करण्यासाठी दालचिनीचे पाणी घेऊया, जे आपण बॉईल करण्यासाठी घेतलेले होते। छान मिक्स करूया। मुरलीचे तेल घेतले, जे आपण गार्निश करण्यासाठी। लसूण घेऊया। लसूण चण्याबरोबरच फ्राय करूया, त्याने छान टेस्ट लसणाच्या पाकळ्यांना येते। छान फ्राय करून घ्या, कुरकुरीत मस्त छान फ्राय। छान फ्राय होतात। कांदा आवश्यक असल्यास घेऊया। फ्राय झालेले लसणाचे पाकळ्या खूप छान दिसतात, त्याची टेस्ट खूप छान येते। फ्राय झालेले गार्निश करण्यासाठी कांदा, कोथिंबीर, लिंबू छान वरती टाकून घेऊया। लिंबू पिळून खाण्यासाठी तयार आहे चना कोळीवाडा। कसा झाला मित्रांनो?